परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यामध्ये यश. जप्त केलेल्या 5 मोबाईलपैकी 3 मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आला. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी आयान अहमदच्या कुटुंबियांवर बहिष्कार. मुस्लिम समाजाकडून कुटुंबावर बहिष्कार. घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट. भोंदू खराच्या अडचणीत वाढ. खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये सुनावली पोलीस कोठडी. मोबाईलमधून भोंदू खराचे डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश. मोबाईलमधील चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. 2 दिवस चालणार महिला आयोगाची चौकशी. विजया रहाटकरांच्या मार्गदर्शनाखाली तपास. पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात. उद्या आणि परवा बारामती, राहुरीत फडणवीसांच्या जाहीर सभा. भाजपने महिला विधेयकाची गोहत्या केली. महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. 2023 साली मंजूर झालेले विधेयक अंमलात आणलं नसल्याचा आरोप. सांगलीत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीत वाद. पक्षातील 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. आज देशभरामध्ये अक्षय तृतीयेच्या उत्साह. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तावर सोनं, कार आणि घर खरेदीला प्राधान्य. राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. घाट परिसर, खानदेश, मराठवाडा, विदर्भात अलर्ट. मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन. आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार. दीपिकानं दिली आनंदाची बातमी. इंस्टाग्राम अकाउंटवर दीपिकाची पोस्ट.